या ठिकाणी एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून आम्ही सफरचंद शेती केलेली आहे। हा प्रयोग आम्ही 2017 साली महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये पहिला प्रयोग आम्ही केलेला आहे, जो की सफरचंद म्हणून आहे। आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की सफरचंद हा थंड प्रदेशामध्ये, जे की हिमाचल प्रदेश असेल किंवा उत्तराखंड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणीच तुम्हाला सफरचंदाची शेती पाहायला मिळालेली असेल। पण 2016-17 मध्ये या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये जागजी या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रात किंवा उत्तर भारत सोडून किंवा जम्मू काश्मीर सोडून राहिलेल्या भारतामध्ये जर पहिल्यांदा खाल्ल्या हाईटवर, कमी हाईटवर जर सफरचंद केले असेल तर तो प्रयोग आम्ही 2015-16 मध्ये केलेला आहे। त्यावेळेस लागवड केलेली होती आम्ही। आत्ता ते चांगल्या पद्धतीनं पीक आमच्याकडं बहराला येत आहे। आता जर महाराष्ट्रात विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आमचं पाहून किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच शेतकरी सफरचंदाची शेती करत आहेत। मग हे सफरचंद काय आहे बुवा आणि हे कसं आहे याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे। या ठिकाणी माझ्या शेतामध्ये जे आज तुम्ही सफरचंद पाहत आहात, आता फक्त काड्या उभ्या आहेत। म्हणजे काय आहे, आता फेब्रुवारीची आज 7 तारीख आहे, साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याला फ्लावरिंग येणार आहे। आणि काड्या म्हणजे जे पानं आहेत ते ड्रॉप झालेले आहेत, नवीन पानं येण्यासाठी आता ती काडी तयार आहे, पूर्ण तयार आहे। आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण याचे भर निघणार आहेत। भर निघाल्यानंतर एका बंचमधून 6-6, 7-7 फळं बाहेर पडतात। तुम्ही थिनिंग करावी लागेल, तुम्हाला जेवढे फळं ठेवायचे तेवढे ठेवा। तुमच्या झाडाची उंची किंवा तुमच्या झाडाची कॅपॅसिटी, तुमच्या झाडाची हाईट किती आहे किंवा त्याची कॅपॅसिटी किती आहे तेवढं पाहून तुम्हाला ते फळं ठेवावं लागतील। त्यानंतर याच्यामध्ये आम्ही 3 व्हरायटी यांचा प्रयोग केलेला आहे। एक आहे HM99, जे की भारतीय आहे याच्यामध्ये। त्यानंतर आहे अन्ना आणि डॉर्सेट गोल्डन, अशा 3 व्हरायटीची लागवड केलेली आहे। हे स्वतःच पॉलिनेशन करतात, म्हणजे जसं खजुरामध्ये पॉलिनेशन करायची गरज पडली तसं या सफरचंदामध्ये पॉलिनेशनची गरज पडत नाही। जर तुम्हाला पॉलिनेशन आणखीन वाढवायचं असेल तर तुम्ही मधमाशांचा सुद्धा प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता। आणि ज्यावेळेस सेट होईल, जे हरभऱ्या एवढं ज्यावेळेस होतं आणि ते त्याची साईज हरभऱ्या एवढी झाल्यानंतर ते सेट होतं, तुम्हाला या ठिकाणी सेटिंगसाठी एक दुसरा स्प्रे द्यायचा आहे। त्यानंतर सेटिंग झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला साईजसाठी, लहान असताना साईजसाठी याच्यावर 2 ते 3 स्प्रे द्यायचे आहेत। एकदा साईज झाल्यानंतर याच्या कलरमध्ये आणि याच्या साईजमध्ये बिलकुल फायदा होऊन जातो। या पद्धतीची ही सफरचंद शेती आहे साधारणतः। मग हे आपल्या भागामध्ये एवढं 40 टेम्परेचरला कसं काय डेव्हलप होतं किंवा कसं काय सफरचंद येऊ शकतं, जे की हाईटला किंवा थंड प्रदेशामध्ये होणारं पीक हे एवढ्या उष्ण प्रदेशामध्ये कोणत्या पद्धतीने होतं, तर याच्यामध्ये काय आहे, जे की आपण जे वापरलेलं आहे ते रूस्टॉक, हे जे रूस्टॉक आहे ते या रूस्टॉकवर बऱ्यापैकी काम करतं। याचे चिलिंग आवर्स म्हणजे त्याला थंड व्हायचा कालावधी हा फक्त 50 तास आहे, जेणेकरून की बाबा 50 तासामध्ये तुमच्या वर्षभरातल्या 50 तास हे फक्त 10 अंश सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे टेम्परेचर। पण याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आहेत, ज्यांच्या व्हरायटी त्या व्हरायटी अनुसार त्यांचे आवर्स, जे चिलिंग आवर्स आहेत ही वेगवेगळे आहेत। काही व्हरायटीचे चिलिंग आवर्स हे 200 तास आहेत, काही चिलिंग व्हरायटीचे 400 आहेत, 1000 आहेत, 1200 आहेत आणि जास्त जर बघितलं गेलं तर सगळ्यात हायेस्ट 2000 तास चिलिंग आवर्स आहेत। म्हणजे प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघितलं गेलं तर सध्याच्या परिस्थितीला हे रूस्टॉकवर आपण डेव्हलप केलेलं आहे। हे जे रूस्टॉक आहे हे सफरचंदाचंच रूस्टॉक आहे, त्या पद्धतीनं आहे। आत्ता जर भारतामध्ये पूर्वीची परिस्थिती बघितली गेली किंवा पूर्वीची जी सफरचंद लागवड बघितली गेली तर ते आंब्यासारखी झाडं होती, परंतु आत्ता खूप बदल झाला आहे, टेक्निक आली आहे। टिश्यू कल्चरमधून जे निघणारे प्लांट्स आहेत किंवा जे त्यांचे रूस्टॉक आहेत, थोडक्यात M सिरीज चालू आहे, M111, M176, 126 अशा पद्धतीचे अनेक रूस्टॉक आहेत। आणि ते आता भारतामध्ये विनोद सोने आहेत हिमाचल प्रदेशमध्ये, त्यांची स्वतःची लॅब आहे। पूर्ण भारत देशाला आणि पाकिस्तान, नेपाळ,
किंवा ज्या ज्या थंड हवेचे देश आहेत त्या देशांना ते टिश्यू कल्चरचे रूस्टॉक पुरवतात किंवा त्याच्यावर ग्राफ्टिंग करून प्लांटसुद्धा पुरवले जातात। हे विनोद चिमणीची खूप मोठी लॅब आहे। आता ही एम सिरीज चालू आहे। ज्यावेळीस जिनेवा सिरीज चालू होईल, जी सिरीज चालू होईल, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याही टेम्परेचरला हे सफरचंद तुम्ही तयार करू शकता, तुमच्या शेतात लावू शकता। हे आत्तापर्यंतचे रिसर्च म्हणता येईल आपणाला। या पद्धतीनं आता भारतीय रिसर्च या सफरचंदामध्ये बी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, जे की या सफरचंदाचं हॉर्टिकल्चर जर पाहिलं गेलं तर सोलन विद्यापीठामध्ये बऱ्यापैकी याचं रिसर्च झालेलं आहे आणि त्या रिसर्चमधून आपणाला नवनवीन प्लांट्स किंवा त्याचे रूस्टॉक आपणाला पाहायला मिळत आहेत। भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतामध्ये जी व्हरायटी भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणतीही व्हरायटी तुम्ही त्या जी सिरीज येणार आहे रूस्टॉकची त्या जी सिरीजवर तुम्ही कोणतंही व्हरायटीज तुम्ही नक्की घेऊ शकणार आहेत। असा हा सफरचंदाचा प्लांट आहे। साधारणतः या सफरचंदामध्ये तुम्ही ज्या वेळेस जैविक पद्धतीनं वापर करत आहात त्यांचे येणारे भर्स इतके मोठ्या प्रमाणात येतात की तुम्हाला ते थिनिंग करून त्याच्यातले फळं कमी करावे लागतात। ड्रॅगन फ्रूटमध्ये तुम्हाला थिनिंग करायची गरज नाही आहे किंवा खजुरामध्ये तुम्हाला थिनिंग करायची गरज नाही। ज्या पद्धतीनं द्राक्षामध्ये थिनिंग करून त्याचे मनी कमी केले जातात सेम त्या कंडिशनमध्ये आज सफरचंदामध्ये तुम्हाला येणारे जी भर आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की ते तुम्हाला थिनिंग करून त्याच्यात मोजकी संख्या ठेवून जेणेकरून की बाबा तुमची साईज झाली पाहिजे, कलर आला पाहिजे, यासाठी मोजकी संख्या ठेवून या पद्धतीनं आपण पीक घेऊ शकतो। साधारणतः झाडावर 10 ते 15 किलो माल आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आपण या एका झाडावर माल घेऊ शकतो। जसं जसं झाडाचं वय वाढेल त्या पद्धतीनं आपण त्याचे उत्पादन वाढवू शकतो। याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, नॉचिंग आहे किंवा छाटणी आहेत, ह्या योग्य पद्धतीनं झाल्या पाहिजेत। फांदी एखादी स्टॉप करायची असेल तर कट कसे मारायचे किंवा त्याला ब्रँच वाढवायचे असेल तर कट कसे मारायचे, ह्या सगळ्या सिस्टीम थोडंसं अभ्यास केल्यानंतर या सफरचंद शेती काही अवघड नाही। जो काश्मीरमध्ये खाणारा सफरचंद आहे तो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो। असा सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। नक्कीच तुमच्या घरी जरी एखादं झाड लावलं तरीसुद्धा तो डेव्हलप होऊ शकतो। त्यांना महत्त्वाचं म्हणजे परागकण करण्यासाठी किंवा पॉलिनेशन करण्यासाठी इतर फुलांची कुठल्याही पद्धतीची गरज भासणार नाही। धन्यवाद।